हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार एक छोटासा व्लॉग व्हिडिओ त्यामध्ये आपल्याला करायची आहे ब्लाऊजची कटिंग. तर जे 13 ब्लाऊजची ऑर्डर आली होती, मी तुम्हाला बोलली होती की 13 ब्लाऊजची आपल्याला ऑर्डर आलेली आहे. त्यातले 5 ब्लाऊज आपले शिवून कंप्लीट झालेले आहेत आणि बाकीचे आपल्याला आता कटिंग करायचे आहे. तर तीच कटिंगची व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता सकाळचे वाजलेले आहेत 10:30. माझा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे उरकून, आणि घरातली कामेही सगळी उरकून झालेली आहेत. तर म्हटलं चला आता आपण आपल्या कामाला लागू, कारण घरातली कामे पूर्ण झाली म्हणजे आपलं म्हणजे घरातलं टेन्शन बाजूला होतं आणि मग आपण आपल्या कामाला मोकळं होतं. जर घरातलं एखादं काम आपण करायचं ठेवलं तर मग सारखं लक्ष त्या कामाकडे जातं. त्यामुळे काय होतं का, पहिले मी घरातली कामं उरकून घेते आणि त्यानंतर मग माझं शिलाईचं काम, म्हणजे कसं बराचसा वेळ आपल्याला शिलाईला देता येतो आणि कसं मन लावून आपल्याला काम करता येतं. नाहीतर अर्धं मन इकडं आपल्या कामात, घरच्या कामामध्ये, अर्धं मन इकडं. त्यामुळे मग काय होतं, आपलं एकही काम धड होत नाही. यासाठी मी काय करते, पहिले घरातली जी काही कामे असतील ती करून घेते. आणि समजा अर्जंटमध्ये काय काम आलंच तर मग घरातली कामं आपल्याला बाजूला ठेवावी लागतात. आणि मग अर्जंट असलं का घरातली कामं बाजूलाच ठेवते आणि मग पहिले अर्जंट करून घेते. तर चला, तुमचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर आता मी पहिल्यांदा जे 13 ब्लाऊज आपल्याला शिवायचे तर त्यातले 5 ब्लाऊज तर माझे शिवून कंप्लीट झालेले आहेत. त्यातला एक ब्लाऊज त्या घेऊन गेले आहेत आणि बाकीचे 4 आज घ्यायला येणार आहेत. तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया. तर इथे मी कटिंग करायला त्यांचे ब्लाऊज पीस घेत आहेत. तर अजून 8 ब्लाऊज आपल्याला शिवायचे आहेत आणि 8ही ब्लाऊज अस्तरचे आहेत. तर सगळे ब्लाऊज पीस मी इथे काढून घेतले आणि अस्तरही काढून घेतलेले आहेत. आता आज मी शिवणार आहे 4 ब्लाऊज. कालही 4 ब्लाऊज शिवलेले आहेत. तर आज 4 ब्लाऊज शिवायचं टार्गेट तर ठेवलेलं आहे, पण आज जरा मशीनवर उशिरा बसणार, कारण कटिंगलाच आत्ता सुरुवात केलेली आहे. तर आत्ता वाजलेले आहे 10:30 आणि 1 तास तरी माझा कटिंगमध्ये जाणार आहे. 1 ते सव्वा तास कटिंगमध्ये जाणार, कारण 4 ब्लाऊज कटिंग करायचे म्हटल्यावर आणि वेगवेगळे गळे असल्यामुळे सेपरेटली कट करावे लागणार आहेत. तर पाठीमागचा भाग तर सेपरेटच कट करावा लागणार आहे. आणि बघूया, आज तर एकावर एक ठेवून मी 2 ब्लाऊज कट करेल आणि 4 ब्लाऊज आज कट करून घेईल आणि ते 4ही ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे त्यांचे राहतील 4 ब्लाऊज अजून 9, म्हणजे 4 ब्लाऊज अजून राहतील शिवायचे. तर आजच्या दिवसाचं टार्गेट ठेवणार आहे 4 ब्लाऊजांचं. तर आज 4 ब्लाऊज शिवून घेणार आहे. पहिले कटिंग करून घेणार आहे आणि मग ते शिवणार आहे. तर शिवायला बघूया आपल्याला आज 4 होत आहेत की नाही, कारण आज कामाला उशिरा सुरुवात केली असल्यामुळे बराचसा वेळ सकाळचा निघून गेलेला आहे. आणि कटिंगला मी आता इथे ब्लाऊज पीस काढलेले आहेत. तर हे बघू शकता तुम्ही, या पद्धतीचे ब्लाऊज पीस आहेत. खूप सुंदर असे ब्लाऊज पीस आहेत आणि सगळे साडीवरचे ब्लाऊज आहेत आणि लाईट वेट कलर आहेत आणि डिझाईन ही खूप सुंदर अशी त्यांनी सांगितलेली आहे की सिंपल ब्लाऊज, अगदी सिंपल शिवायचं आहे. कुठल्याही त्याच्यावर लेस वर्क वगैरे करायचं नाही. सिंपल गळे ठेवायचे आहेत. तर आणि फक्त नॉड लावायची आणि लटकन करायचे आहेत. तर आता मी पहिले कटिंग करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं स्टिचिंगचं काम करणार आहे. तर घरातलं बरंचसं काम तर उरकून झालेलं आहे. तर आता पहिले कटिंगच करून घेते. तर हे अस्तर मी आणून ठेवलेले होते आणि बरंचसं अस्तर जे असतात, जे आपल्याला डेली यूज, म्हणजे बरेचसे कलर जे असे असतात की आपण ते नेहमी आपल्याकडे शिवायला येतात. म्हणजेच कसं, राणी कलर, मरून कलर असे मग एक्स्ट्राचे तागे आणून ठेवते, म्हणजे ते आपल्याला शिवता. मोरपंखी म्हणजे ट्रेंडिंगमध्ये जे कलर आहेत ना, त्याचं एक्स्ट्राचं अस्तर मी आणून ठेवते. आणि त्या पद्धतीने मग जर एकदमच लाईट वगैरे कलर आणि वेगळे कलर असतील तर मग ते अस्तर आपल्याला मार्केटमधून आणावं लागतं. तर आता हे अस्तर मी सगळं आणून ठेवलेलं होतं आणि व्हाईट अस्तर माझ्याकडे एक्स्ट्राचं होतं, म्हणजे जवळजवळ 4 मीटर व्हाईट अस्तर हे आहे. आता मला यांची 3 व्हाईट ब्लाऊज आहेत, तर त्यामधून मग
व्हाईट अस्तर उपयोगी येणार आहेत. तर व्हाईट अस्तर फक्त मी आणलेलं नाही, बाकी सगळे यांची कात्रणं काढून अस्तर आणलेलं होतं. तर हे आता मी इथे ब्लाऊज कट करायला घेतलेले आहेत आणि बरेचसे ब्लाऊज माझे कटिंग करून 3 ब्लाऊज तर माझे कट करून झालेले आहेत आणि हा 4था ब्लाऊज कटिंग करायचं इथे काम माझं चालू आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडत असल्यास आणि कमेंटही करत चला. तर आता आपले 4ही ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत. जवळजवळ 1 तास झालेला आहे मी कटिंग करत आहे, कारण अस्तरचे ब्लाऊज असल्यामुळे काय होतं की पहिले अस्तरवर कटिंग करा, मग ते मेन फॅब्रिकवर ठेवा आणि परत कटिंग करा, म्हणजे एक काम आपल्याला डबल करावं लागतं. पण आता हे सेम मापाचे ब्लाऊज असल्यामुळे मी अस्तर एकसाथ कटिंग केलेलं आहे, त्यामुळे माझा वेळ इथे वाचलेला आहे. बॅक पार्टला गळे फक्त सेप वेगवेगळा करायचा होता, त्यामुळे गळे मी जेव्हा डायरेक्ट शिवायला घेणार तेव्हाच कट करणार आहे. म्हणून मग डायरेक्टली मी 2-2 किंवा 3-3 असे एकसाथ ठेवून घेतलेले आहे. आता इथे 4 कटिंग केलेले आहेत, तर मी 2-2 ठेवून घेतलेले आहेत आणि 4 ब्लाऊज इथे कट करून घेतलेला आहे. तर बराचसा वेळ आपला यामुळे वाढतो, जर वाचतो. कारण कसं होतं का जेव्हा एकाच मापाचे ब्लाऊज असतात ना, तर त्यावेळेस काय होतं, जर आपण या पद्धतीने कटिंग केले ना, तर आपला वेळही वाचतो आणि आपल्याला स्टिचिंग करण्यासाठी जास्त प्रमाणात वेळ मिळतो. तर आता इथे माझी कटिंग पूर्ण झालेली आहे. 4ही ब्लाऊज माझे कट करून झालेले आहेत. आता लगेच मी स्टिचिंग करायला बसणार आहे. तर आज दिवसभरामध्ये किती ब्लाऊज होतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर जवळजवळ 3 दिवस तर आपल्याला लागलेलेच आहेत. 3 दिवस तर लागणारच आहेत यांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी. तर त्यांनी मला सांगितलंच होतं की 4 ते 5 दिवसामध्ये हे ब्लाऊज शिजत्या. तर त्यातले 5 ब्लाऊज तर मी त्यांचे ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. तर त्यातले 1 ब्लाऊज तसे घेऊन गेलेले आहेत आणि 4 ब्लाऊज आज संध्याकाळी येऊन घेऊन जातील. कारण त्यांना कसं आहे, जर थोडंसं ब्लाऊज अर्जंट होते, त्यामुळे त्यांनी एवढ्या घाईमध्ये शिवून घेतलेले आहे. तर आता इथे माझी कटिंग करून झालेली आहे. आता मशीनची सेटिंग लावून घेते आणि ह्या ब्लाऊजांबरोबरच इतरही त्यांच्या 3 साड्या होत्या आणि 3 साड्यांवरचेही ब्लाऊज आपल्याला शिवायचे आहेत. तर त्या साड्याही खूप सुंदर आहेत. तर त्या 3 साड्यांनाही फॉल बेडिंग करून घेणार आहे मी. बघू, हे 4 ब्लाऊज जर शिवून झाले तर त्या साड्यांनाही 3 फॉल बेडिंग करून घेणार आहे. फॉलही त्याचे आणलेले आहेत आणि हे थोडेसे अल्टरचे कपडे आहेत, ते अल्टरही करायचं आहे. तर आज दिवसभरामध्ये किती आणि काय कशाला पद्धतीने काम होते ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तर ह्या अशा सुंदर अशा साड्या आहेत, त्यांच्या सगळ्या कॉटनच्या साड्या आहेत आणि सिंपल अशा साड्या आहेत. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करत चला. चॅनेलला सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करत चला आणि चॅनेलला सपोर्ट करत चला. तर चला, भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.